माणसाच्या मनातील वासना आणि कटकारस्थानांची सीमा कुठे जाऊन संपते याचा नेम लावणं कठीण असतं। कित्येकदा आपल्या अगदी जवळची, ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, तीच व्यक्ती पाठीत असं खंजीर खूप असते की संपूर्ण जग सुन्न होऊन जातं। सिनेमाच्या पडद्यावर आपण दृश्यम सारखे रहस्यमयी थ्रिलरपट पाहतो आणि त्यातील हुशारीने थक्क होतो, पण जेव्हा असाच एखादा भीषण आणि थंड डोक्याने रचलेला कट वास्तवात उतरतो तेव्हा सत्याची ही भीषणता कल्पनेपेक्षा कितीतरी पट अधिक भयानक असते। अशीच एक घटना आहे जिथे अनैतिक संबंध, धोका आणि मृत्यूचा एक असा खेळ खेळला गेला ज्याने 2 वर्ष अख्ख्या कुटुंबाला अंधारात ठेवलं। 2 वर्ष एका मेलेल्या माणसाला गायब करून त्याला ऑस्ट्रेलियात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला, पण जेव्हा या गुपिताचा पडदा उठला तेव्हा जमिनीखाली 12 फूट खोल गाडलेलं एक भयंकर सत्य बाहेर आलं। काय आहे ही संपूर्ण स्टोरी, चला समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, अजूनही तुम्ही कार्यारंभला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकनचं बटन देखील दाबा। स्टोरी सुरू होते गुजरातच्या जामनगरमधून। जामनगरमधील रहिवासी असलेला जिग्नेश मावडिया हा एक साधा, कुटुंबवत्सल आणि आपल्या संसारात रमणारा माणूस होता। काही वर्षांपूर्वी त्याचा विवाह पृथ्वी उर्फ भूमीबेन हिच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता। वरकरणी पाहता दोघांचा संसार अगदी व्यवस्थित सुरू होता। जिग्नेश आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करत होता आणि तिच्या प्रत्येक इच्छेचा सन्मान करत होता, पण जिग्नेशला या गोष्टीची पुसटशी देखील कल्पना नव्हती की ज्या स्त्रीला तो आपली अर्धांगिनी मानतोय तिच्या मनात भलतंच वादळ शिजत होतं। लग्नाआधीच पृथ्वीचे निलेश कचटिया नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते। लग्नानंतर काही काळ हे नातं शांत असल्यासारखं वाटत होतं, पण काळाच्या ओघात जुन्या आठवणी पुन्हा उफाळून आल्या। पृथ्वी आणि निलेश पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ आले आणि जिग्नेशच्या नकळत त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले। गुपचूप भेटणं, फोनवर बोलणं इथपर्यंत सर्व ठीक होतं, पण जसजसा वेळ निघत गेला तसतशी दोघांच्या मनातली लालसा वाढत गेली। त्यांना आता कोणत्याही अडथळ्याविना एकत्र राहायचं होतं आणि त्यांच्या या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होता जिग्नेश। जिग्नेश जिवंत असेपर्यंत दोघेही उघडपणे एकत्र येऊ शकत नव्हते। याच विचारातून त्यांच्या डोक्यात एक अत्यंत क्रूर आणि भयंकर षडयंत्र आकारास आलं। जिग्नेशला कायमचं आपल्या रस्त्यातून हटवायचं आणि तो स्वतःहून निघून गेल्याचा बनाव रचायचा असा कट या दोघांनी रचला। या कामात त्यांनी बलवीर वर्मा नावाच्या त्यांच्या एका साथीदारालाही सहभागी करून घेतलं। जिग्नेशला कसं संपवायचं याचं नियोजन अत्यंत थंड डोक्याने करण्यात आलं होतं। जिग्नेशला दारू पिण्याचं व्यसन होतं, त्यामुळे तो अधूनमधून मद्यप्राशन करायचा ही गोष्ट पृथ्वीला माहीत होती। याच त्याच्या सवयीचा फायदा उठवण्याचं त्यांनी ठरवलं। एका ठरलेल्या योजनेनुसार जिग्नेशच्या दारूच्या ग्लासमध्ये मानवी शरीराला क्षणात संपवणारं प्राणघातक सायनाइड हे विष मिसळण्यात आलं। काहीही संशय न आलेल्या जिग्नेशने तो दारूचा घोट घेतला आणि काही मिनिटातच तडफडून त्याचा जागीच जीव गेला। जिग्नेशचा श्वास थांबला होता, पण आता खरी कसरत सुरू होणार होती, ती म्हणजे त्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं आणि पोलिसांच्या तावडीतून वाचणं। जर मृतदेह घरात किंवा उघड्यावर सापडला असता तर पृथ्वी आणि निलेश तात्काळ संशयाच्या घेऱ्यात आले असते। म्हणूनच त्यांनी जामनगरमधील द रेड GIDC परिसरामध्ये असलेल्या एका इंडस्ट्रियल फॅक्टरीच्या शेडला आपली गुन्हेगारी लपवण्याची जागा बनवलं। रात्रीच्या अंधारात जिग्नेशचा मृतदेह अत्यंत गुपचूप त्या फॅक्टरीच्या शेडमध्ये ठेवण्यात आला। तिथे जमिनीखाली तब्बल 12 फूट खोल मोठा खड्डा खोदण्यात आला। पुरावा कायमचा नष्ट व्हावा आणि वास किंवा कसलाही संशय कुणाला येऊ नये म्हणून त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून त्या खोल खड्ड्यात पुरले आणि वरून सिमेंट मातीनं तो खड्डा पूर्णपणे बंद करून टाकला। गुन्हा घडला होता, मृतदेह गाडला गेला होता, पण आता जिग्नेशच्या अचानक गायब होण्याबद्दल कुटुंबाला काय सांगायचं हा मोठा प्रश्न होता। इथेच पृथ्वीने दृश्यम चित्रपटासारखी एक खोटी कहाणी रचली। तिने जिग्नेशच्या कुटुंबाला आणि भावाला अत्यंत आत्मविश्वासानं सांगितलं की जिग्नेशला ऑस्ट्रेलियात एका मोठ्या कंपनीत खूप चांगली नोकरी मिळाली आहे आणि तो करिअरच्या मोठ्या संधीसाठी अचानक ऑस्ट्रेलियाला निघून गेलाय। सुरुवातीला कुटुंबाला हे थोडं आश्चर्यकारक वाटलं, पण पत्नी सांगतीये ती स्वतः ही गोष्ट सांगत असल्यामुळे त्यांनी तिच्यावर पूर्ण विश्वास देखील ठेवला। काही दिवस निघून गेले, महिने निघून गेले, शेवटी 2 वर्ष उलटली। जेव्हा जेव्हा जिग्नेशचा मोठा भाऊ अशोक मावडिया किंवा कुटुंबातील इतर सदस्य जिग्नेशची बोलण्याची किंवा त्याचा फोन नंबर देण्याची मागणी करायचे तेव्हा पृथ्वी अतिशय हुशारीनं कारणं सांगायची। तिथे नेटवर्कचा प्रश्न आहे, तो कामात खूप व्यस्त असतो, तो स्वतः वेळ मिळाला की तुम्हाला फोन करेल अशी उत्तरं देऊन ती प्रत्येकाला गप्प करायची। कुटुंबाला वाटत होतं की आपला मुलगा, आपला भाऊ 7 समुद्र पार ऑस्ट्रेलियात स्वतःचं भविष्य घडवतोय, पण त्यांना काय माहित होतं की प्रत्यक्षात त्याचा मृतदेह जामनगरच्याच एका फॅक्टरीत जमिनीखाली कुजत पडलेला आहे। पण म्हणतात ना, पाप कितीही खोल गाडलं गेलं तरी कधी ना कधी जमिनीवरून वर येतच। नियतीने या गुपिताचा स्फोट करण्यासाठी एक वेगळाच योग आणला।
कुटुंबातील एक नातेवाईक कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला जाणार होता, तेव्हा जिग्नेशच्या भावाने अशोकने विचार केला की आपला भाऊ तिथंच राहतो, तर या नातेवाईकाला त्याचा स्थानिक पत्ता आणि संपर्क क्रमांक द्यावा, जेणेकरून दोघे तिथे भेटू शकतील. अशोकने पृथ्वीकडे जिग्नेशचा ऑस्ट्रेलियातील नंबर आणि पत्ता मागितला. इथेच पृथ्वीच्या पायाखालची वाळू सरकली. तिने नेहमीप्रमाणे टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. कधी नंबर गहाळ झाल्याचं सांगितलं, तर कधी तो नवीन ठिकाणी शिफ्ट झाल्याचं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी अशोकच्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती. जर भाऊ 2 वर्षांपासून ऑस्ट्रेलियात आहे, तर त्याचा एकही फोन किंवा पत्ता पत्नीकडे कसा नाही? अशोकने स्वतःच्या पातळीवर चौकशी सुरू केली. एका कौटुंबिक प्रवासादरम्यान आणि आंतरराष्ट्रीय माहितीच्या आधारे अशोकला कळालं की ऑस्ट्रेलियाच्या सरकारी रेकॉर्डमध्ये किंवा व्हिसा डेटाबेसमध्ये जिग्नेश मावडिया नावाच्या कोणत्याही व्यक्तीची नोंदच नाहीये. हा धक्का अशोकसाठी खूप मोठा होता. जर जिग्नेश ऑस्ट्रेलियात गेलाच नाही, तर तो मग गेला कुठे? संशयाची सुई थेट पृथ्वीकडे वळली. अशोकने अधिक वेळ न घालवता जामनगरच्या सिटी बी डिव्हिजन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपला भाऊ गायब असल्याबाबत तसेच वहिनीच्या संशयास्पद वर्तनाबाबत अधिकृत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून लगेच तपास चक्र फिरवले. पोलीस सहाय्यक आयुक्त प्रतिभा गोद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पृथ्वीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्याच्या खाकीसमोर आणि पोलिसांच्या कडक चौकशीच्या तावडीत पृथ्वीचा खोटेपणाचा आव फार काळ टिकू शकला नाही. पोलिसांनी जेव्हा तिला ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड आणि तिच्या वक्तव्यातील विसंगतींबद्दल प्रश्न विचारले, तेव्हा ती मानसिकदृष्ट्या कोलमडली. दबावाखाली येऊन तिने 2 वर्षांपासून मनात गाडलेलं भयंकर सत्य बोलून टाकलं. तिने कबूल केलं की जिग्नेश कधी ऑस्ट्रेलियाला गेलाच नाही. अनैतिक संबंधांना अडसर ठरणाऱ्या जिग्नेशला तिने तिचा प्रियकर निलेश आणि साथीदार बलवीर यांनी मिळून 2 वर्षांपूर्वीच सायनाईड देऊन संपवलं होतं. पृथ्वीच्या या कबुली जबाबाने पोलीस अधिकारी देखील काही क्षणासाठी चक्रावूनच गेले. पोलिसांचं पथक, फॉरेन्सिक टीम आणि महसूल अधिकारी तात्काळ GIDC मधील त्या फॅक्टरीच्या शेडवर पोहोचले. पृथ्वीने दाखवलेल्या जागी JCBच्या सहाय्याने जमिनीचं खोदकाम सुरू करण्यात आलं. जमिनीच्या तब्बल 12 फूट खाली खोदल्यानंतर तिथे मानवी सांगाडा आणि अवशेषांचे तुकडे सापडले. 2 वर्षांपूर्वी गाडलेला जिग्नेशचा तो सांगाडा पाहून उपस्थितांच्या अंगावर काटा आला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे, मातीचे नमुने आणि मानवी अवशेष जप्त केले. या सांगाड्याचे DNA मॅचिंग करण्यासाठी आणि मृतदेहाची अधिकृत ओळख पटवण्यासाठी अवशेष फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी पृथ्वी, तिचा प्रियकर निलेश कचटिया आणि साथीदार बलवीर वर्मा यांना बेड्या ठोकल्यात. त्यांच्यावर हत्या, कटरचना आणि पुराव्यांची विल्हेवाट लावणं यासारख्या अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत. 2 वर्ष ज्या गुन्ह्याला ऑस्ट्रेलियाच्या खोट्या कथानकाखाली लपवून ठेवलं गेलं होतं, त्याचा असा भीषण शेवट झालाय. क्षणिक सुखाच्या आहारी जाऊन एका स्त्रीने आपल्याच पतीचा बळी घेतला, पण कायद्याचे हात किती लांब असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आज जामनगर शहरात या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून ज्या फॅक्टरीत जिग्नेशला गाडलं गेलं होतं, ती जागा आज एका भीषण गुन्ह्याची साक्षीदार बनून उभी आहे. बाकी तुम्हाला या गुन्हेगारी कृत्याबद्दल काय वाटतं? महिला इतक्या निर्ढावलेपणाने असे गुन्हे कसे काय करू शकतात? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कार्यारंभला सबस्क्राईब करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.